बायकोने कोणती वस्तू सांगितली? सोन्यापेक्षा पिवळी वस्तू. सोन्यापेक्षा पिवळी वस्तू आणून द्या म्हणल्या महाराज. अहो दुसरी वस्तू मी तुम्हाला सांगते, शोधून पावा कारभारी शोधून पावा. अहो साखरेपेक्षा गोड वस्तू मला आणून द्यावा. अहो साखरेपेक्षा गोड वस्तू मला आणून द्यावा. साखरेपेक्षा गोड वस्तू म्हणजे आता कोणती आहे साखरेपेक्षा गोड वस्तू? थोडी साखर साखर एकच झालं म्हणून दुसऱ्या वस्तू शोधला बरका. अहो दुसरी वस्तू मी तुम्हाला सांगते, ध्यानात ठेवा कारभारी ध्यानात ठेवा. अहो तुमच्यापेक्षा सुंदर नवरा घरी घेऊन यावा. अहो तुमच्यापेक्षा सुंदर नवरा घरून घेऊन यावा. आता काय काय आणून द्यायचं? आता काय कांदे सोन्यापेक्षा पिवळी वस्तू कोणची आहे? आहेत, झेंडूचे फुलं हा? झेंडूचे फुलं पिवळे आहेत, कराडाचे फुलं पिवळे आहेत. ए तसं असतं का फुलं? मग सोन्यापेक्षा पिवळी वस्तू आणि साखरेपेक्षा गोड वस्तू. आता कोणती गोड वस्तू आहे? पुन्हा तुमच्यापेक्षा सुंदर नवरा. माझ्यापेक्षा बी हा घरी घेऊन यावा. माझ्यापेक्षा बाजारातून आणायचा. बाजारातून बाजारातून आता इथं माणसात भेटा ना, बाजारात भेटा का? त्याचा काय बाजार भरला का महाराज? आता तुम्ही आणून द्यायचा मग बघा. नवरा हो नवरा भेटत नाही ना. ऐक कारभारने तुला सांगतो, ध्यानात घ्यावा कारभारने ध्यानात घ्यावा. सोन्यापेक्षा पिवळी हळद घरामध्ये ठेवा. बरोबर? अरे सोन्यापेक्षा पिवळी हळद ध्यानात घ्यावा. सोन्यापेक्षा पिवळी हळद आहे. म्हणून काय सांगितलं? म्हणजे आता दुसरा वस्तू साखरेपेक्षा गोड. कोणती आहे? थोडी साखर. थोडी साखर. अगं ऐक कारभारने तुला सांगतो, ध्यानात घ्यावा कारभारने ध्यानात घ्यावा. भाजीला मीठ नसलं तर कच्ची भाजी खावा. अरे कानाला जर मीठ नसलं तर कसं कालवण खावा. तुम्ही साखर टाका बरं भाजीला. भाजी खाता मग गोड साखर का मीठ? नाव काय? मीठ मीठ. साखर टाकली तर भाजी खाऊ शकत नाही आणि मीठ टाकल्याशिवाय भाजी चव देत नाही. म्हणून तिसऱ्या वस्तूचा शोध लावायचा. नवरा. दमन. नवरा कुठून आणायचा? बाजारातून.
आहे का नाही कपाळाचा कुंकू. हा कपाळाचं कुंकू राव खरं हा बाजारातच भेटत नाही. खरं बरं